जे ग्रंथ लिहिले मराठवाड्यामध्ये अशी ही एक व्यक्ती आहे की तिन्ही मोठ्या ग्रंथाला ज्याला वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयी म्हणून असे ते ग्रंथ या ग्रंथावर एकमेव भाष्य लिहिणारे महाराज आहे आणि महाराजांचे हे ग्रंथ सर्वांना मिळाले त्यांचा समस्त रामायणाचा अभ्यास व्हावा या निमित्ताने या संस्थेची स्थापना 1991 साली झाली आणि 91 पासून ना नफा ना नुकसान या तत्वावर आम्ही या ग्रंथाचं प्रकाशन करत आलेलो आहोत। नंदू गांधीवार माने साहेब करेवार हे आज या ठिकाणी हे सर्व कार्यक्रमाचे सदस्य इथे उपस्थित आहेत। आम्हाला सर्वांना हर्ष होतो कारण ग्रंथ हा प्रकाशन करण्यासारखा विषय नाही कारण हे स्वयंभू याला आम्ही कोण प्रकाशित करणार कारण तुकारामांची गाथा असो की ज्ञानदेवांचे पदायमान असो ज्ञानेश्वरी असो यामधून जो प्रकाश जगाला मिळत असतो तो प्रकाश आणखी जास्तीत जास्त सर्वांपर्यंत जावा हा आमच्या त्या ग्रंथाच्या मागे आमचा उद्देश असतो आणि महाराजांच्या या ग्रंथाचा पहिला हिशोब आजच्या बाहेर आम्ही असा ठेवलेला आहे आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आम्ही यावर्षी महाराजांची जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे या ग्रंथाबरोबर महाराजांची एक गुरुसेवा व्हावी म्हणून तुकाराम स्तुती हा ग्रंथ आम्ही सप्रेम घेऊन म्हणून भाषणाला देणार आहोत आणि हा ग्रंथ सुद्धा अतिशय वारकरी संप्रदायामध्ये फार लौकिक प्राप्त ग्रंथ आहे। असं म्हणतात की दयाचे वारे सोन्याचा पिंपळ आपण ज्यावेळेला आनंदीला जातो त्यावेळेला आपण असं पाहतो की अरे माऊलीनं तर या ठिकाणी हा अभंग लिहिलेला आहे मग सोन्याचा पिंपळ कुठे तर तो सोन्याचा पिंपळ आपण जर थोडं बातमीला जर वाचत पाहत केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा सोन्याचा पिंपळ दुसरा तिसरा कोणी नसून आज 700 वर्षापासून ज्या वारकरी संप्रदायाची धुरा त्या धुरीरात्री चालवली त्यामध्ये वेदांतचे श्री रंगनाथ महाराज कवळकर आहेत, दुर्गा महाराज केंद्रकर आहेत, कंदार शंकर महाराज कंदारकर आहेत, अनेक वारकरी फळकरी भजन करणारे असे असंख्य काळकरी अशा या सर्वांनी हे आजची परंपरा चालवली तो सोन्याचा पिंपळ त्या सोन्याच्या पिंपळाची जी संस्था आहे ती संस्था म्हणजे रामकृष्ण हरी हा मंत्र आहे आणि या अशा या भेटामध्ये ज्ञानाची परंपरा भक्तीची परंपरा ही जशी या वारकरी संप्रदायामध्ये आपण अभ्यास करत आलेली आहे त्यामध्ये महाराजांचं स्थान हे अग्रगण्य आहे। हे नमोद करायला फार विशेष आनंद वाटतो कारण प्रस्थानत्रयीवर त्यांनी भाषण त्यांनी वाचलेलं आहे त्यांना हे लक्षात येईल की एक ग्रंथ जर आपण हातात घेतला तर अनेक ग्रंथांचे संदर्भ आपल्याला एका ग्रंथामध्ये मिळतात अशी महाराजांची विलक्षण आठवणी होती आणि त्या माध्यमातून ह्या ग्रंथाची लोकप्रियता इतकी वाढलेली आहे की आज आमची कुठल्याही प्रकारची बोधची जाहिरात सुद्धा नाहीये पण एक आवृत्ती आम्हाला 1 वर्षाच्या आत संपली जाते। आज माझा प्रेसमधून ग्रंथ बाहेर घ्यायच्या अगोदर माझ्याकडे 300-400 ग्रंथाची ऑर्डर तयार असते ही महाराजांची कृपा साधू महाराजांची कृपा आम्ही फक्त त्याला निमित्त मात्र आहोत आणि हे कार्य आता चालू राहावं या जाणीवेनं आमच्या सर्व कार्यकर्ते जे सदस्य या ठिकाणी कार्य करत असतात मी गुरुदेव एकनाथांना अशी विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं पूजन करावे त्याच्या अगोदर ग्रंथ पूजन होईल आणि त्याच्यानंतर थोडं समारोप होईल महाराजांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं पूजन करावं। ज्ञानेश्वर महाराज Jai
संपरिधाते रात्राणि दविषा सरस्वती यं शुष्मेभिर्विसखाय सानोभिर्नाद विषेभिरुर्वि पारावरग्रीववते सुरक्षे सरस्वती इमाविवादे नदीतिभिः सरस्वती देवनिवर्भय प्रणाम विश्वस्य प्रसयस्य महिमा उदकृते भवति वृन्दविषमे भवस्रवोमाजीवति प्रणमा देवी सरस्वती वन्दे भर्माजीवति धीनामभित्र्यावतो यस्मात् देवी सरस्वती बभूते धनेते निन्नवृद्धदूरे वन्दे देवी सरस्वती भावते सरस्वती घोरारण्यवतरी वृतग्रीवटिसुभृतिं यस्यानन्दरोदत्रेणश्चरेणोरण्यवः आचार्योरुवः स्वानो विश्वादित्रिगसरोरण्यावतावरी अतन्नयेव सूर्याः उदनप्रिया प्रिया स्वधादुष्टा सरस्वती सौम्या भूत आपपुरुषिभाभिवाण्यगुरुवान्तरिक्षं सरस्वती यस्मातो गृहस्मा सप्तधातो पञ्चधाता वर्धयन्ति स्वाजे वाजे अभ्याभूत प्रयावहिर्नामहिना सुदेहिते जुने विरज्ञ अपदामपदमा प्रदाय बृहते विभ्रमे भृतपत्रज्ञानविग्रहस्य पापपरि तापादम सख्यावेशाटमाभत्रेणा नगरणायन्मा याकुन्दे दुषाराधवलायाशुप्रवस्रामृता या वीणावदण्डपण्डितता या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतगङ्गाप्रभृतिगणदेवैः सदा वन्दिता धामां पातु सरस्वती भगवती ऋषेकजाभ्याभा श्री माने साहेब आपला जोरदार मनोगत व्यक्त करतील. पूजन होत आहे आपल्या गोवर्य महाराज यांच्या हस्ते आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही फार मोठी आनंदाची बातमी आहे की गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून आदरणीय श्री नंदुबार गडवाल साहेब यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे जो आपला सप्ताह तर तेव्हापासून या आपल्या या ग्रंथाचं प्रकाशन आणि पूजन हे ठिकाणी होत आहे. त्यावेळेस आमचे गुरुवर्य आपले गुरुवर्य आदरणीय पूज्य वळू महाराज यशवंत महाराज साधू यांच्या प्रेरणेने हे सर्व घडत आहे आणि त्यांनी घालून दिलेली जी नियमावली आहे जे काही कार्य आहे ते कार्य हे आपली संस्था विश्व संस्था हे पुढे चालवत आहे. त्यामध्ये ह्या सर्व कार्यक्रमांचा सहभाग आहे आणि मुख्य म्हणजे नंदुबार गडवाल साहेबांना आम्हाला खूप प्रोत्साहन आणि सर्वची महामारीला आपण पंढरपूरला भरपूर पूजा परंतु योग असा असला की त्यांनी या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी हे पूजा होत आहे म्हणजे किती आनंदाची बाब म्हणजे आहे. कारण का तर ते ज्ञान वेगावर जरी मनी आधी आणावे तरी संस्था या वर्गाने सर्व अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे संतांच्या ठिकाणी या साधू महाराजांच्या सर्व साहित्यामध्ये आपल्याला मिळत आहे. हे साधू महाराजांचं म्हणजे हे कार्य तर आहेच आहे पण पुढे आपण जर
केलं तर साधू महाराज म्हणजे कोण आहे तर साधू महाराज म्हणजे केवळ शंकर आहे. शंकर दत्तात्रय साधू महाराज मूर्ती आहे आणि निर्गुण असं ब्रह्म आहे म्हणजे त्रिगुण असं म्हणजे दत्तात्रय साधू महाराज म्हणजे साधू महाराज आणि साधू महाराजांच्या मूळ परंपरेमध्ये अशा प्रकारचे कार्य होत आहेत गेल्या 300 वर्षापासून आणि ही परंपरा आता या ठिकाणी आणि हे प्रोग्रेस चालत आहे आणि हे आमचं भाग्य की आम्हाला पण संधी मिळत आहे याशिवाय हे काही साधारण कार्य नाहीये का तर त्यावेळेस मिळले हे 8 ग्रंथ आपल्या वाचून दाखवले नंदुरबार साहेबांनी तर ते 8 ग्रंथ आणि त्याशिवाय 9 ग्रंथ आहेत छोटे छोटे की जे पुस्तक रूपाने किंवा पाठशाळेमध्ये विद्यापीठामध्ये एकंदर महाराजांचे निरोबाचे रामवाणी आहे नंतर गौरी उपमा काढलेला आहे आपण त्यानंतर अन्वय आहे आणि आता जी आहे पहिली आवृत्ती तुकाराम पण खूप प्रसिद्ध आहे 332 अभंगावरती ते निरूपण केलेलं आहे त्याचा अर्थ लिहिलेला आहे जसं भाष्य लिहिलेलं महाराजांनी मोठ्या महाराजांनी तसंच भाष्य महाराजांनी 332 अभंगावरती लिहिलेलं आहे आणि हे सुद्धा आपण विद्यापीठामध्ये एमएच्या पदासाठी किंवा पीएचच्या पदासाठी म्हणजे आकर्षण ठेवलेलं आहे अशा प्रकारचे जे कार्य आहे हे केवळ या परंपरेने करतात कोणत्या साधू महाराजांच्या परंपरेमध्ये कारण का तर या परंपरेला साक्षात साधू महाराजांना दत्ताचं अवतार म्हटलेलं आहे दत्तच होते कारण स्वतः आता जेव्हा समाधी झाले 1917-34 मध्ये दशमीला समाधी घेतली तर त्यावेळेस साक्षात दत्तात्रय पाठीमागे उभा आणि पुढे की आपले पंडित पांडुरंग उभा आहे त्यामुळे आपल्या या दिंडीमध्ये असेल या कार्यक्रमामध्ये असेल या ठिकाणी असेल सतत आपल्या मागे पुढे उभा आहे संभाळीकर आणि आणि हे सतत अशी प्रकारची जी साधू महाराजांची जी दैवी संपत्ती आहे ते दैवी संपत्ती केवळ साधू महाराजांच्या घराण्यामध्ये आहे कारण का तर क्षमा शांती जी काही आहे सर्वांगी भगवत भाव शांती क्षमा आणि विशेष म्हणजे जे काही आहे सर्वांवरती अनुभव अशा प्रकारची परंपरा या साधू महाराजांच्या परंपरेमध्ये आहे त्याचं कार्य या ठिकाणी चालतंय हे आम्हाला खरोखरच म्हणजे फार अभिमानाची आनंदाची बाब आहे ज्या वेळ घेता या ठिकाणी मी थांबतो आणि आता पुढच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या शिर्डी यात्रेमध्ये जे काही ठरवतील साहेब तर त्या ठिकाणी आपल्याला 13व्या आवृत्ती कोणती ज्ञानेश्वरी भावदर्शन या ग्रंथाची आवृत्तीचे आपल्याला प्रकाशन करायचे आणि विशेष म्हणजे या वर्षी आपण काय केलेलं आहे 2000 प्रती छापलेले आहेत तो गाथा भाषेच्या आतापर्यंत 1000 छापलेल्या होत्या परंतु या आवृत्तीमध्ये 2000 प्रती म्हणजे तुकाराम गाथा भाषे 2500 जी आहे ते तुकाराम वृत्ती या ग्रंथाचे आपण छपाई केलेली आहे आणि ते ग्रंथ सध्या उपलब्ध आहे धन्यवाद या संदर्भात श्री प्रणव जोशी ये बोलले मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा शंकरम शंकराचार्य केशव पादाय सूत्र भाष्य मध्ये भगवंतो पुन्हा पुन्हा आपला सनातन धर्म हा ज्ञान परंपरेसाठी म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या देशाचं नाव भारत देश आहे भाषाचं एक अर्थ ज्ञान असा आहे जो नित्य ज्ञानात रत आहे असा देश म्हणजे भारत देश आणि या देशामध्ये सुद्धा सर्वाधिक ज्ञानाची सुदृढ परंपरा जर कुठल्या आपल्याला प्रदेशामध्ये भेटते तर तो म्हणजे आपला महाराष्ट्र प्रदेश म्हणून इतर सगळ्या प्रांताला राष्ट्र असं म्हणलंय आणि आपल्या महाराष्ट्र प्रदेशाला महाराष्ट्र असं म्हणलंय त्या ज्ञानाच्या परंपरेचं वैभव आणि त्यामध्येही अनेक विद्वान आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले पण ह्या पिढीमध्ये ह्या शताब्दीमध्ये सर्वोच्च जर विद्वान जर म्हणायचं असेल तर मला आमंत्रण संकोच वाटत नाही ते म्हणजे परमपूज्य आपले शंकर महाराज सदानंद खूप आनंद होतोय असल्याच्या ग्रंथप्रकाशनाचं सौभाग्य त्याला उपस्थित राहता आलं माझा तुम्हाला वाटेल काय संबंध आहे बोलायचं काय इथे आहे आम्ही आमच्या अध्ययनाची सुरुवातच वारकरी संप्रदायाच्या अध्ययनाची सुरुवात परमपूज्य शंकर महाराजांचे ग्रंथ वाचून सुरुवात केली असेल प्रवचन असेल वारकरी कीर्तन असेल कोणाचं चिंतन वाचावं कोणासाठी म्हणा वाचावं
येण्याचं साधं सुद्धा असं विनोदाचं पुस्तक वाचून तर कीर्तन करायचं नाही, वाचायचं तर कोणातरी विद्वानाचं वाचून सुरुवात करावी. गंगाधर महाराजांचं पूर्ण ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल आणि एकाधिक भागवत असेल, त्या तिन्हीचं भाष्य ते आमच्या घरी पुण्याला आधी घेऊन ठेवलं बरं. त्या तिन्हीचे पारायण केले आणि विश्वासाने सांगू शकतो की इतकं विद्वत्तापूर्ण भाष्य हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचंही आपल्या समाजात मिळू शकत नाही. काही संस्थेच्या प्रती आहेत, काही संस्थेच्या आवृत्ती आहेत, काही आपापल्या प्रांताच्या आवृत्ती आहेत, ज्ञानेश्वरीच्या, गाथाच्या, भागवताच्या, पण निरपेक्ष संतांना नेमकं काय म्हणायचंय, बोलिलेले ऋषी साचे भावे वर्तावया. संतांचा जो भाव होता त्या भावाला अगदी अनुसरून सर्वाधिक प्रामाणिक जर कुठलं भाष्य भाषांतर आणि आवाज असेल तो आपल्या पूज्य शंकर महाराजांचा आहे. हे तर महाराजांचा वैभव आहेच, पण आपल्या सर्वांचं कर्तव्य काय, आपल्या सर्वांचं कर्तव्य हे आहे आपल्या पुढच्या पिढीला, खास करून तरुण पिढीला अधिकाधिक परमपूज्य शंकर महाराजांचे ग्रंथ त्यांच्या हातात पडले पाहिजे, शंकर महाराजांचे ग्रंथ त्यांच्या वाचनामध्ये आले पाहिजे. मराठवाडा खास करून आपल्या खेडोपाडीचा जो भाग आहे त्या भागामध्ये इतकी तरुणांमध्ये इतके विकृत विचार झालेले आहेत. खास करून तो भाग ते विचार इतर काळामध्ये सुधारले, पण तुकाराम महाराजांच्या गाथाचा, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा वाटते तसा तोडून मोडून अर्थ प्रचारित करतात. तुम्हाला अनुभव असेल तर तोडून मोडून अभंगाचा जो आहे तो अर्थ प्रचारित करतात. आणि संतांनी सांगितलंय काय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम वाढवावे विजनाम, हे संतांनी सांगितलंय. आणि तो अर्थ सोडून संत कशा प्रकारे धर्मनिरपेक्ष होते, संत कशा प्रकारे आपल्या वैदिक परंपरेतून वेगळेच होते, वारकरी संप्रदायाचा वैदिक परंपरेपासून वेगळाच आहे, अशा प्रकारचे विकृत अर्थ आपल्या संतांच्या अभंगावर करता येतो. अशा वेळेस आपलं कर्तव्य काय, आपल्या येणाऱ्या पिढीला निरपेक्ष अशा प्रकारच्या संतांचं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सर्वोच्च जर साधन काही असेल तर ते शंकर महाराजांचे ग्रंथ उपलब्ध करणे. शंकर महाराजांना आज सर्वोच्च श्रद्धांजली कुठली असेल, सर्वोच्च त्यांचं स्मरण कुठलं असेल, त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश आपण जगभरामध्ये पसरावा, ही त्यांची सर्वात मोठी सेवा आहे. ही सेवा आपण करावी इतकंच म्हणतो आणि संपूर्ण समितीला खूप खूप साधुवाद देतो. शंकर महाराज की जय. स्वामी आपल्या मनामध्ये हे अतिशय रती असं त्यांनी व्यक्त केलं. मी आमचे परमपूज्य बंधू श्री ज्ञानेश्वर महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपलं मन व्यक्त करावं. शंकर महाराज कंदारकर विश्वास यांनी गाथा भाषाची 14वी आवृत्ती जी आहे याचं बी जे आहे ते बी जर कोणी जर लावलेलं असेल तर शिवंत महाराज कंदारकर आमचे बाळूदादा यांनी याचं बी जे आहे ते बी अशा प्रकारचं लावले आणि याचा वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष आज निर्माण झालेला आहे. मला सांगायला फार मोठा आनंद वाटतो. रघुवीर तुकाराम महाराजांसारख्यांची गाथा मी नेहमी सांगत असतो. जे स्वतःला सुशिक्षित अशा प्रकारचे समजतात त्यांनी शंकराचे 2 ग्रंथ जे आहेत ते 2 ग्रंथ वाचावे. 8 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. 8 ग्रंथापैकी 2 ग्रंथ जे आहेत त्या 2 ग्रंथामध्ये सुद्धा अजून एक मला विषय सांगतो. रघुवीर तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्या गाथेची प्रस्तावना शंकर ठिकाणी गाथेची जी प्रस्तावना लिहिलेली आहे ही प्रस्तावना जरी वाचली तरी पण पूर्ण गाथा जी आहे ती गाथा समजेल एवढी चांगली प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना शंकर ठिकाणी या गाथेची प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि दुसरा ग्रंथ जो आहे तो दुसरा ग्रंथ जर कोणता असेल तर ज्ञानदेवाचे पसायदान, ज्याला शंकर ठिकाणी पसायदानाची जी जोड दिलेली आहे ही आधुनिक अशा प्रकारचं जो आधुनिक विचार करणारा ज्याला तुम्ही आम्ही वैज्ञानिक दृष्टी अशा प्रकारचं ज्याला म्हणतो असं वैज्ञानिक दृष्टी पसायदानाची जोड शंकर ठिकाणी दिलेली आहे. असे 2 ग्रंथ जे आहेत ते 2 ग्रंथ जरी वाचले आणि विशेषतः आता प्रणवमणी म्हणल्यासारखं नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीने
आजकाल सगळेजण असं एक विचित्र अशा प्रकारचं जग चालू आहे. थोडस मी बोललं तर राग येईल, पण मी स्पष्ट बोलणार आहे. म्हणून जे कोणी पॅन्ट शर्ट अशा प्रकारचे घालणारे असतात ते स्वतःला सुशिक्षित अशा प्रकारचे समजतात. फक्त मी एवढंच बोलू शकतो की ते शिक्षित असतात, सुशिक्षित असतात. लक्षात ठेवा, ते शिक्षित अशा प्रकारचे असतात, सुशिक्षित नसतात. सुशिक्षित या जगामध्ये जर कोणी असेल तर तो आमचा वारकरी जो आहे, तो वारकरी खरा सुशिक्षित सुशिक्षित व्हायचं आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाची ही प्रस्तावना अशा प्रकारची आहे. वारकरी संप्रदायाचे प्रस्थान त्रयी ज्याला म्हटलं जातं, ज्याला तुकाराम महाराजांची गाथा, नाथ महाराजांचं भागवत आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी याच्यावर शंकर काकांनी जे काही भाष्य केलेलं आहे ते भाष्य जर प्रत्येकाने अभ्यास त्याचं वाचन जे आहे ते वाचन जर केलं तर मला असं वाटतं की बाकी काही काम करण्याचे कारण काय ते कारण कशा प्रकारचं उरणार नाही. हे 3 ग्रंथ जे आहेत ते 3 ग्रंथ जरी वाचले आणि एवढा जरी वेळ नसेल तर कमीत कमी ज्ञानदेवाचे पसायला हा लहानसा ग्रंथ जो आहे तो लहानसा ग्रंथ अशा प्रकारचा आहे. त्या ग्रंथामध्ये शंकर काकांनी अतिशय विज्ञानाची आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या पसायदानाची सुंदर जोड जी आहे ती जोड अशा प्रकारची घातलेली आहे. तेवढा ग्रंथ जरी वाचला तरी आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक दृष्ट्या बदल जो आहे तो बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, ज्यांच्याजवळ ही ग्रंथ संपदा अशा प्रकारची नसेल त्यांनी ती ग्रंथ संपदा जी आहे ती ग्रंथ संपदा आपल्या घरामध्ये संग्रहित जी आहे ती संग्रहित ठेवावी. आणि नुसती संग्रहित ठेवून काही उपयोग नाही. आम्ही कीर्तन प्रवचनाला जातो पुष्कळ ठिकाणी, त्यांच्या घरामध्ये देवघर असतात आणि त्या देवघरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत अशा प्रकारचं असतं. आणि ते भागवतामध्ये आणि तिथं त्या महाराज आमचं देवघर आहे बघा तुम्ही, आम्ही तिथं जातो. तिथं गाथा ठेवलेली असते, त्या गाथेला हळद कुंकू वाहून वाहून एवढं गोड अशा प्रकारचं ते मध्ये जातं. त्याला उठून कोणी बघत नाही, त्या गाथेला उघडत नाही, ज्ञानेश्वरीला उघडत नाही, भागवताला उघडत नाही. त्याच्यावर हळद कुंकू वाहून वाहून त्याला छिद्र पाडतात. असं करू नका. ते छिद्र पाडण्यापेक्षा डोक्याची छिद्र उघड्यात होते आणि त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करा. खरंच पारमार्थिक जीवनामध्ये आपलं जीवन जे आहे ते जीवन पारमार्थिक जीवनामध्ये बदल होण्याचं सगळ्यात सुलभ या कलियुगामध्ये आताच्या जगामध्ये सगळ्यात सोपं अजून एक तुम्हाला महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो. ही जी ग्रंथ संपदा अशा प्रकारची आहे, ही ग्रंथ संपदा महाराष्ट्रामध्ये एकमेव अशा प्रकारचे महात्मे होऊन गेले की ज्यांनी वारकऱ्यांची प्रश्नांतरी अशा प्रकारची केली. असे फक्त एकच ग्रंथ अशा प्रकार झाले आणि ते म्हणजे वैकुंठवासी शंकर महाराज ग्रंथ. कोणी ज्ञानेश्वरीचा अर्थ झालेला, कोणी तुकाराम महाराजांचा अर्थ झालेला, कोणी भागवत अशा प्रकारचा अर्थ झालेला, पण प्रस्तावतरी जी आहे ती प्रस्तावतरी लिहिणारे एकमेव शंकर काका होते. आणि मला आनंद आहे, आनंद अशा प्रकारचा वाटतो की आजचं वर्ष हे चालू वर्ष जे आहे, चालू वर्ष परमपूज्य वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आता चालू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण ते रोज पारायण करतो, साधू सुधेचं पारायण करतो. ते साधू सुद्धा लिहून सुद्धा आता या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. लिहून सुद्धा 100 वर्ष पूर्ण झाले आणि शंकर काकांची जन्मशताब्दी वर्ष आता चालू आहे. साधू सुद्धा ग्रंथाची जी आहे हे सुद्धा शताब्दी वर्ष चालू आहे. अशा या दोन्ही शताब्दी वर्षामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या ग्रंथाचं प्रकाशन अशा प्रकारची 14वी आवृत्ती प्रकाशित व्हावी, याच्या इतका आनंद जो आहे तो आनंद अशा प्रकारचा दुसरा कोणी नाही. मी वैकुंठवासी परमपूज्य शंकर महाराज कंधारकर विश्वस्त समिती आहे, या समितीला कितीतरी आभार अशा प्रकारचे मानावेत, तेवढे कमी आहे ते कमी अशा प्रकारचे आहेत. त्यांनी हे कार्य आहे ते कार्य चालू ठेवलं आणि ते पुन्हा
बाळूदादाच्या माघारी अशा प्रकारचे हे कार्य अभ्यास अशा प्रकारचं चालू आहे. हे सगळ्यात मोठा आनंदाची बाब आहे. आनंदाची बाब अशा प्रकारची आहे. म्हणून मी त्यांना अनेक शुभेच्छा जो आहे तो शुभेच्छा अशा प्रकारच्या देतो. आणि ते हे कार्य आहे ते कार्य त्यांनी अविरत चालू ठेवावं एवढ्या त्यांना मी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद महाराज. तसा धावता आढावा आपण घेत आलो कारण वेळेचा आपल्याला थोडासा अभाव असल्यामुळे आपण जास्त डिटेल याविषयी जास्त बोलू शकतो नाही. पण ज्यांना कोणाला या ग्रंथाबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांना काही ग्रंथ पाहिजे असतील त्यांनी आमच्या ट्रस्टीमधले श्री माने साहेब आणि कलेवाड यांच्याशी संपर्क करा. माझ्याकडे त्यांचे नंबर सुद्धा आहे. आपल्याला मी नंतर आपल्याला नंबर देतो किंवा नंतर संपर्काकडे सुद्धा आपल्याला आपण संपर्क केला तर माझ्याशी तो संपर्क करू शकेल. नांदेड भागातल्या लोकांना मी एवढंच विनंती करतो की आपण जर आपल्याला ग्रंथ पाहिजे असतील तर आपल्याला घरपोच मिळतील. फक्त आपण त्या पत्त्याशी संपर्क करा. तिथे आपल्याला घरपोच ग्रंथ देण्याची आम्ही व्यवस्था करू. मी महाराजांना परमपूज्य एका महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावं. मी सर्व ईश्वरांना माझ्या आमच्या साधू महाराज संस्थांतर्फे अशी साधू महाराजांकडे प्रार्थना करतो. या कार्यक्रमात आपल्याला थोड्या वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि आमच्या संस्थेचे ज्या आणि सर्व कार्याची माहिती आपण दिली. तसंच एक छोटंसं आभार प्रदर्शन करण्यासाठी नवी सावकारांना विनंती करतो. आज या ठिकाणी आमचा असा रिवाज आहे की ज्या वेळेला ग्रंथ प्रकाशित होतो त्या महात्म्यांचे आम्ही आमच्या संस्थेतर्फे स्वागत करतो. तो थोडासा कार्यक्रम आम्ही करून घेतो की परमपूज्य श्री एकनाथ महाराज साधू महाराज संस्थानाधिपती यांचे स्वागत आमचे संस्थेचे सदस्य श्री नंदकुमार राजा हे एकनाथ महाराजांचं स्वागत करतील. श्री शंकर महाराज सरकारचे विशेष संस्थेतर्फे हा सत्कार होत आहे. श्री नंदकुमार यांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानेश्वर महाराज यांचा सत्कार करावा. आमच्या संस्थेचे कार्यकारिणी अतिशय ऍक्टिव्ह मेंबर प्रत्येक ग्रंथाच्या संदर्भामध्ये त्यांची खूप धडपड असते. सातत्यानं प्रेस वितरण आदी तळमळीनं कार्य करणारे आमचे माने साहेब हे आमचे दुसरे कार्यकारी सदस्य श्री कल्याणी प्रसिद्ध सराफी ज्वेलर्सचे मालक श्री वाळू परिवार यांना विनंती करतो की त्यांनी घोषी महाराजांचं स्वागत करावं. वेळ झालेला असल्यामुळे मी आठवते घेतो आणि पुढील सूत्र नरेश साहेबांच्या हातात आहे. साधू महाराज की जय. मी वैकुंठवासी शंकर महाराज कल्याण संस्थेचा सदस्य या नात्याने की अजून महाराज सेवा समितीच्या या परिक्रमामध्ये या ग्रंथाचं पूजन आणि प्रकाशन करण्याचं भाग्य या ठिकाणी दाखवलं. मी हरिपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज कल्याणकर यांचं मनापासून आभार मानतो की त्या ग्रंथाचं पूजन आणि प्रकाशन या ठिकाणी केलं. या
कार्यक्रमाला हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांची उपस्थिती लाभली, त्यांचे मी मनापासून आम्ही कुठे पडून जाणार. तसेच आपल्याला नर्मदा पुराण सांगणारे प्रणवजी जोशी महाराज यांचंही या ठिकाणी आपल्याला दान मिळालं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात करायला सांगतो. मी साधू महाराज सेवा समितीचे 3 डायरेक्टर या ठिकाणी नवीन झालेले आहेत, त्यांना तत्काळ या ठिकाणी वसंत गणनाथराव कोटलवार आपले साधू महाराज सेवा समितीमध्ये दर सप्ताहाला आपल्याला जे मानणारे कोटलवार हे स्वतः त्यांनी सांगितले की मी सुद्धा या साधू महाराज सेवा समितीचा डायरेक्टर होतो. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी महाराजांना हरिभक्त परायण गुरु एकनाथ महाराजांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी आपण सपत्नीक सत्कार करावा. यानंतर ज्ञानेश्वर गोविंद पट्टेवार म्हणजेच मातोश्री पट्टेवार यांनी सपत्नीक घ्यायचंय. पूर्वी आपल्या साधू महाराज सेवा समितीचे नवीन डायरेक्टर आजपासून झालेले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज त्यांना साधू महाराज की जय. त्यानंतर पार्थ प्रभाकर देशपांडे वसमत या ठिकाणी डायरेक्टर होण्यासाठी 4 दिवसापासून मला सांगताय की माझ्या मुलाला पण या मध्ये आणायचं आहे. आणि खरं म्हणजे त्यांनी स्वतः होऊन की आम्हाला पण डायरेक्टर व्हायचं असं सांगितलं. तर मी या ठिकाणी हरिभक्त परायण गोविंद महाराज कंधारकर यांना विनंती करतो की त्यांनी देशपांडे या ठिकाणी सत्कार करावा. सुरुवात करण्यासाठी विनंती करतो. एक अजूनही सूचना आहे. कथा संपल्यानंतर आरती झाल्यानंतर आपण जेवण करायचं आणि जेवण करू. कारण मी नंतर काही सूचना देत नाही. नंतर